हॅलो हाय नमस्कार मंडळी, नीलप्रणय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि तेही सकाळी 5:45 झालेले आहेत आणि 6 वाजता निघायचं आहे गावाला जायला। गावाला कशासाठी जाते हे तर तुम्हाला टायटलवरनं कळलंच असेल। मावशीच्या घरी चालली आहे मी मोगरे गावामध्ये आणि तिथे श्री दत्तगुरूंचा मोठा उत्सव असतो। तर उद्या उत्सव असणार आहे आणि आज आहे महापूजा। तर आता आपण 7 वाजताची ट्रेन आहे, त्याआधी तिकीट वगैरे काढायचं आहे, तर मग लवकर जाणं गरजेचं आहे। इथे पनवेल स्टेशनला पोहोचलेली आहे। तिकीट काढले 130 रुपीज तिकीट आहे। दिवा सावंतवाडी लोकलची जनरल डबे असतात आणि रिझर्वेशनचे 4-5 डबे असतील, बाकी सर्व जनरल डबे असतात। पण बघू चढायला मिळतंय का। रिझर्वेशन न करण्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागले। ट्रेन आलेली आहे आणि जेवढं सोपं वाटलं होतं चढता येईल तसं तर काही झालंच नाही, कारण ट्रेन फुल झाली होती। एवढी लोक कुठे जात आहेत काय कळत नाही। याला तर म्हणतात कोकणाची ओढ। त्यामुळे मला त्या ट्रेनमध्ये चढता आलं नाही। मी आली बस स्टँडला, इथून बस आपली लालपरी जाते का बघू टायमिंग वगैरे। इथे आमची लालपरी आहे, इंदापूरला पोहोचली आहे मी आणि बघू इथे काहीतरी खायला वगैरे मिळतंय का। इथे वडापाव सेंटर दिसतंय, तुम्ही वडापाव घेते। मी आता वडापाव आणि चिप्स घेतलेला आहे आणि खात जाणार। थांबणार आहे की नाही माहिती नाही, पण बघू। 2 वडापाव घेतलेले आहेत कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही। चिप्स आहे, पाणी बॉटल ऑर्डरली आहे माहिती। अरे यार शिवशाही पण आहे इथे। मानगाव गेला आणि बस फुल खाली झाली। जेवढी सकाळी गर्दी होती तेवढी अजिबातच नाही। आणि हा सूर्य कारे माझ्या मागे लागलेला आहे। मगाशी तिथे बसली तिथेही ऊन येत होतं आणि आता ह्या साईडला आली तर इथे ऊन येते। लालपरीचा हा प्रवास खूप रोमांचक आहे माझ्यासाठी, कारण 2003 किंवा 4 मध्ये काहीतरी मी ट्रॅव्हल केला होता लालपरीने। त्यानंतर आत्ता म्हणजे 20 वर्ष झाली आणि या 20 वर्षानंतर लालपरीने प्रवास करणं खूप रोमांचक होतं।
संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत आणि रत्नागिरीला पोचले आणि हा माझा चेहरा पूर्ण धुळीने माखलेला आहे. धुळीचा थर जमा झालेला आहे चेहऱ्यावरती. काकाचे भाऊ आलेत घ्यायला रिक्षाने आणि फायनली मी घरी पोचली आहे मावशीच्या घरी आणि इथे आरती चालू आहे. भक्ता लागे तुझी आसरा तुझी. दुसरा दिवस आहे आणि काल रात्री लहान मुलांचे डान्स वगैरे होते, त्याच्यामुळे उशीरसुद्धा खूप झाला आणि लाईटसुद्धा गेली होती, त्याच्यामुळे मग व्हिडिओ एंड करता आला नाही. तर कालच्या पूजेचा सकाळपासूनचा व्हिडिओ जे आहे ते काकाने बनवलेला होता, तर मग तो सुद्धा एडिट करायचा आहे. हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आहे आणि रात्री दुसरा दिवस आहे आणि रात्री व्हिडिओ एंड करता आला नाही, त्याच्यामुळे आत्ता एंडिंगचा व्हिडिओ. दुसरा दिवस आहे आणि काल रात्री खूप सारे दुसरा दिवस आहे आणि काल रात्री लहान मुलांचे डान्स वगैरे होते, त्याच्यामुळे उशीरसुद्धा खूप झाला आणि लाईटसुद्धा गेली होती, त्याच्यामुळे मग व्हिडिओ एंड करता आला नाही. तर अजूनही पूजेचा आणि कालच्या पूजेचा सकाळपासूनचा व्हिडिओ जे आहे ते काकाने बनवलेला होता, तर मग तो सुद्धा एडिट करायचा आहे. हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आहे. हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.